मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय ब्रेन डेड जरी झाला असेल तरी एखादा डॉक्टर त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवरनं काढू शकतो का, हा प्रश्न. तर मित्रांनो पहिल्यांदा उत्तर लगेच देतो की रुग्ण ब्रेन डेड असला तरी भारतातील कायदा काय सांगतो, कोणताही डॉक्टर किंवा हॉस्पिटलचा लाईफ सपोर्ट म्हणजे व्हेंटिलेटर काढून घेऊ शकत नाही, त्याला तो अधिकार नाही. अर्थात त्याला काही अपवाद आहेत. त्यातला एक अपवाद म्हणजे ब्रेन डेड अवयवदान जर करायचं असेल, त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी सांगितलं की त्याची इच्छा आहे आणि त्या इच्छापत्रामध्ये तसं लिहिलेलं आहे की त्याला अवयवदान करण्याकरता त्यांनी लिहिलेलं आहे, तर मग अशा वेळेला तो एक निर्णय होऊ शकतो. आता एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेटला माणूस जातो. व्हेंटिलेटरवरती जाणारा व्यक्ती हा बघायला गेला तर व्हेंटिलेटर बाहेर पण येणारे अनेक टक्के आहेत. असं काही नाही की व्हेंटिलेटर गेल्यानंतर माणूस गेलेलाच असतो, पण साधारणतः 35 ते 40% बऱ्यापैकी चांगला रिझल्ट असतो की व्हेंटिलेटरवरनं पण तो व्यक्ती व्यवस्थित फिरू शकतो, बोलू शकतो, परत त्याचं आयुष्य जगू शकतो. माझा स्वतःचा मामा आहे, त्याचं व्हेंटिलेटरवरती 27 दिवस ज्या अवस्थेत होता, लोकांना वाटलं होतं की गेली आहे, पण त्यातनं तो आला. त्यानंतर पुढे 10 वर्ष जगला. तर व्हेंटिलेटर हा भाग वेगळा. मग अशा वेळेला एक महत्वाचा भाग येतो की व्हेंटिलेटरवरती तो पेशंट आहे, बिल तर चालू आहे. नातेवाईकांपैकी अर्ध्या जणांना वाटतं की आता बस झालं, आता काय नातेवाईक वाचण्याचा चान्सेस नाही आणि बिल तर वाढत आहे. आणि अर्ध्या जणांना वाटतं की नाही, शेवटच्या पर्यंत आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या घरचा जवळचा व्यक्ती आहे, आपले वडील आहेत, आपली आई आहे, की आपला लाईफ पार्टनर आहे, त्याला आपण शेवटपर्यंत शेवटचा प्रयत्न असेल तिथपर्यंत करणार, पण तो व्हेंटिलेटरवरून काढला जात नाही. आता ही गोष्ट जरी असली तरी महत्वाचा भाग काय असतो की त्यांनी भले ढीक सांगितलं काढा म्हणून व्हेंटिलेटरवरनं डॉक्टर काढू शकतो का, तर नाही काढू शकत. आणि त्याकरता येतो तो लिव्हिंग विल. म्हणजे लिव्हिंग विलचा कन्सेप्ट जरूर माझा व्हिडिओ आहे लिव्हिंग विलवरती, तो नक्की ऐका. लिव्हिंग विल असेल तर मात्र डॉक्टरांना ते एक सिस्टीम आहे, ती 3 जणांची कमिटी, अजून एक 3 जणांची कमिटी, तो निर्णय घेते आणि त्या लिव्हिंग विलमध्ये जसा आदेश असेल त्यानुसार त्या पेशंटला, तो जो व्हेंटिलेटरवरचा पेशंट आहे त्याला त्याच्यावर कमी जास्त केलं जाऊ शकतं. हा सगळा भाग खास करून सांगितला याचं कारण बऱ्याच वेळेला असं लोकांना वाटतं की डॉक्टरने उगीच व्हेंटिलेटर टाकलाय, त्यांना एवढं लक्षात येत नाही का, महिनाभर ठेवलं आणि तो गेलाच ना पेशंट, म्हणजे आम्हाला 17-18 लाख भुर्दंड पडला. पण डॉक्टरांची पण अडचण असते, हे लोक लक्षात घेत नाही की एकदा व्हेंटिलेटर टाकल्यानंतर तो जो व्हेंटिलेटर टाकलेला माणूस आहे तो कुठे बोलतोय, त्याची कुठे परवानगी. जसं ऑपरेशन करताना ज्याचं ऑपरेशन होतं त्याची पण सही घेतली जाते आणि त्याच्या जवळचा जो सर्वात जवळचा नातेवाईक तिथे उपलब्ध असतो, त्याची बायको, आई, वडील, मुलगा, मुलगीची, त्याची पण सही घेतली जाते, दोघांची सही लागते. इथे त्या पेशंटची इच्छा कुठे, त्यांनी सही कुठे गेली, तो सही करण्याच्या ह्याच्यातच नसतो. अशा वेळेला ती अडचणीची गोष्ट असते. त्यामुळे हा व्हिडिओ खास करून या विषयावरती होता की डॉक्टर स्वतःहून एखाद्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवरनं काढून टाकू शकतात का, त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं असेल आणि का हेही उत्तर लक्षात आलं असेल. असेच वेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओ करत असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत मी इथेच थांबतो. धन्यवाद.